नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे तिळगुळाचे लाडू. तर संक्रांत आलेलीच आहे स्पेशल संक्रांतीसाठी. तर ही तिळगुळाचे लाडू पहा मी कशी बनवते ती अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर इथे बघा मेजरमेंट घेतलेले आहे पहा जरा. 1 वाटी तीळ घेतले तर 1 वाटी गूळ घ्यायचा, अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे. आणि हे तिळगुळाचे लाडू मी करणार आहे कसे पहा. कुकरमध्ये एका शिट्टीत लाडू बनवणार आहे. ना पाक बनवायची झंझट ना काही. अशा पद्धतीने लाडू बनवायचे कुणीही खाऊ शकतात, लहान मुलांपासून तर वयस्कर लोकंसुद्धा खाऊ शकतात. ज्यांना दात नसलं ते पण खाऊ शकतात, ज्यांनी कवळी बसवली ते पण खाऊ शकतात. खूप काही सांगून जाणारे या लाडू आहे ते. तर पहा आता मी आता इथे कुकर घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी घेतलेलं आहे. हे मेजरमेंट बरोबर आहे परफेक्ट. गूळ असा फोडून ठेवायचा, आणखीन बारीक केला तरी चालेल, असा फोडून ठेवला तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम. त्याच्यावर झाकण ठेवायचं व्यवस्थिशीर आणि ह्याला बंद करून टाकायचं. आपल्याला पाक बनवायचं झंझट नाही किंवा काहीच नाही. अशा पद्धतीने एकदा लाडू बनवून पहा, तोंडात टाकताच विरघळून जाणार लाडू तुमचे. तर आता ह्याला मी 1 शिट्टी घेणार आहे. गॅसवर ठेवलेलं आहे, तर मी ह्याच्यावर नाही दुसऱ्या गॅसवर ठेवते. आता हे चालू करते, नंतर दुसरीकडे ठेवते आणि लगेच दुसरी प्रोसेस करते मी. तर इथे 1 शिट्टी झाली का तुमचं लगेच मी दाखवणार आहे तुम्हाला. हे पहा आता मी तिकडे दुसरीकडे ठेवलेलं आहे घ्या कुकर, आणि इकडे लगेच शेंगदाणे. आणि फक्त 10 मिनिटात लाडू तयार होतात मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे, सहज होणारे, ना चिकट होणार, ना पाक तुमचा आटणार, ना हाताला चटके लागणार, ना काही. खूप सोप्या पद्धतीतले लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि खरंच ऑफिसला जाणाऱ्या बायका किंवा गावाकडे असलेल्या शेतात जाणाऱ्या बायका खूप बिझी असतात, खूप कामं असतात, आणि झटपट होणारे लाडू तुमचं लाडू पण होतील, सर्वजण आवडीने खातील पण. अशा पद्धतीने लाडू बनवणार आहे पहा. शेंगदाणे भाजून झालेले आहे, सुट्टी पण झालेली आहे पहा. आता गॅसवर ठेवलं तर मी आता गॅस बंद करून टाकते. आणि आता पहा लगेच इकडे शेंगदाणे काढून घेते मी आणि इकडे तीळ भाजायला ठेवते लगेच. बघा 10 मिनिटातच लाडू होणार आहे, काही वेळ लागणार नाही मैत्रिणींनो. खरंच काही काही आयडिया असे असतात ना, तर आपल्याला माहीत नसतात, त्या सहजपणे होऊन जातात आणि आपलं काम खूप सोपं होतं. तर इथे छान असं खरपूस भाजायचं. मी तीळ गावरान घेतलेले आहेत, पॉलिशवाले नाही घेतले. पॉलिशवाले काय होतं, टेस्ट लागत नाही एवढी लाडूंना. आता हे कसे कुरकुरीत छान भाजले तर एकदम खमंग स्वाद येतो त्याचा, आणि छान लाडू होतात आणि चविष्ट भरपूर लागतात. हे तीळ जरासे दिसतात थोडेसे काळपट, पण लाडू फार छान होतात त्याचे. मग आपल्याला कसं आपल्या पोटात जीवनसत्व मेन गेलं पाहिजे, ती पद्धत घ्यायची, ते घ्यायचं आपलं सर्व. तरच मग आपल्याला फायदा होतो. नाहीतर आपण बनवतो कसलं पण, आणि त्याचा नुसताच दिसायला चांगलं दिसलं का झालं, असं नाही मैत्रिणींनो. सगळं काही आपल्याला मेजरमेंट एकदम परफेक्ट पाहिजे. आपली कुठली क्वालिटी घेतली पाहिजे, काय घेतलं पाहिजे, या व्हिडिओमध्ये संपूर्ण आहे, तुम्ही संपूर्ण पहा. तर इथे छान असं खरपूस भाजून घेते बघा. भाजलं पाहिजे असं तडतड 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 तेल हे, आणि सगळं एकूण एक तीळ भाजलं गेला पाहिजे, म्हणजे आपल्याला फायदा. आणि तिळाने तर कॅल्शियम भरपूर भेटतं. ह्यानी गुळाने तिळाने भरपूर कॅल्शियम भेटतं आपल्याला. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी छान करायची. आता पहा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि ह्याची साल काढायची म्हणून आपल्याला मी रुमालावर एका ठेवलेले आहेत. आणि ह्या रुमाल असा त्याचे अर्धे अर्धे दाणे करून घेणार आहे मी पहा. साल पण निघन आणि अर्धे अर्धे दाणे पण आपल्याला उपयोगी पडणार आहेत, ते पण निघतील पुढे. असं केल्यानंतर असे काढले तर मग ते अख्खे अख्खे दाणेच राहतात. आपल्याला अर्धे दाणे पण पाहिजे, म्हणजे काम किती सोपं होते पहा आपलं. प्रत्येक गोष्ट मी दाखवत असते, व्हिडिओ पाहत जा संपूर्ण, स्किप करू नका मैत्रिणीने व्हिडिओ. तर तुमचं कुठल्याही गोष्ट हे होणार नाही. हे बघा आता सगळं निघालेलं, एक अर्धा राहिला आहे, तो जरासा हाताने चोळून घ्यायचा. हे बघा पाहिलं का, अगदी 2-3 वेळा लाटणं फिरवलं झालं आपलं. आता हे जरा पाकडून घेते मी, मग तुम्हाला दाखवते. तर हे पाकडून घेतलेले आहेत मी. आणि आता इथे बघा मिक्सरचं भांडं घेते. आता ह्याच्यामध्ये मी काढणार आहे थोडेसे तीळ. पहा तुम्ही कसे तीळ काढते, थोडेसे कशासाठी काढते ते पण सांगते पुढे. तीळ अगदी खरपूस भाजल्यामुळे खमंगपणा सुटलेला आहे. एवढे तीळ घेतलेले आहे मी. आणि आता शेंगदाणे आपले आहेत ना, ते थोडेसे ठेवलेले अर्धेवाले, आणि अख्खेवाले मी इकडे टाकलेले आहेत. हे वाटून घ्यायचं.
बारीक वाटून घ्यायचं. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही, रवाळ असं वाटून घ्यायचं. का की आपल्याला हे असं वाटल्यामुळं लाडूमध्ये बसतं, लाडूला बाइंडिंग येते, म्हणून असे बारीक करून टाकायचे त्याच्यात. ते बघा अशा पद्धतीने केलेले आहे. आता हे सर्व दोन्ही टाकून देते मी ह्याच्यात. सर्व घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करायचं आपल्याला. जरासं चोळल्यामुळं काय होतं, ते गुठळ्या असतात ना, त्या पण सुटून जातात. हे सर्व बहुतेक सुटलेलं आहे आपलं. आता आपण कुकर घेऊया. आता कुकर आपला थंड पण झाला असेल आणि आता याच्यात पहिली मी इलायची आणि जायफळ पूड टाकते जराशी, म्हणजे सुगंध छान येईन आपल्या लाडूला. आणि हे आता बाजूला ठेवते आणि मी कुकर घेते. आता हे कुकर घेतलेलं आहे. कुकरची शिट्टी तर एक झाली होती. जरा स्लो गॅसवर कुकरची शिट्टी करायची मैत्रिणीनं, फास्ट गॅसवर नाही करायची, जराशी स्लो. म्हणजे पहा, मी शेंगदाणे भाजतपर्यंत माझे कुकर झालेलं आहे. बघा पाक तयार झालेला आहे मस्त. पाहिलं, पाक छान तयार झालेला आहे आपला. आता काय करायचं, आपण त्याला चमच्याने जरा ढवळून घ्यायचं पाकाला. गरम नाही आहे जास्त, कोमट कोमटच आहे. का की कुकर आपण तीळ भाजतपर्यंत थांबलो होतो, त्यामुळं कुकर पण थंड झाला. बघा ना 10 मिनटात कसं होते पटकनी. तुम्हाला म्हटलं ना 10 मिनटात लाडू तयार होतात, कसल्याही झंझट न करता. आता झालेत आपली सोपी पद्धत लाडू बनवायची. हे बघा, तर गुळाचा पण वितळून गेलेला आहे, त्याचा पाक तयार झालेला आहे. असं सगळं मिक्स करून घ्यायचा. ते जरासं फिरवते, चमच्याने जरा हलवते. खाली चिकटलेला असला तर तो पण निघून जाईल. हे बघा सगळं मी असं खरडून घेते. आता घ्यायचे आपले पुढची प्रोसेस करायला. तर हे घेतले, याच्यातच ओतायचं. तर पहिला मी थोडासा ठेवणार आहे, हे बघा, आणि मिक्स करणार आहे. पाहूया आता किती बसतोय, तो पण टाकायला लागणार आहे मला. म्हणजे मेजरमेंट परफेक्ट असल्यामुळं तो पण टाकणार आहे मी आता. इकडं कोरडंच राहिलेलं आहे ना, इथं तो बसत तेवढा. आता ह्याला जरासं हातानेच चोळायचं. तर तो मी टाकला, तो पण टाकला आणि हाताने चोळून घेतला. आणि आता शेंगदाणे ते अर्धे अर्धे राहिले होते ना, ते टाकायचे आणि हे असं मिक्स करायचं. आता आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची. सहजरीती सोप्या पद्धतीत लाडू बांधून होतात. थोडासा तुपाचा हात लावायचा, का की आपल्या हाताला चिटकलं नाही पाहिजे. हे पहा, आणि असे लाडू घ्यायचे पटापट बांधून. थोडंसं कोमट आहे, जास्त गरम नाही आहे, त्यामुळे लाडू पटकन होतात बांधून. हे बघा गोल गरगरीत एकदम शाईनवाला लाडू तयार झालेला आहे आपला, छान असा. खूप छान पद्धतीने लाडू बनलेला आहे, पहा तुम्ही. हे बघा गोल गरगरीत झाला आहे ना मैत्रिणीनं, किती सुंदर झाला आहे, पहा बरं. आहे का नाही मस्त. तर अजून मी 1-2 दाखवते तुम्हाला बांधून, कशा पद्धतीने पटापट बांधला जातात ते. हे बघा किती पटापट होतात बांधून. लागते का वेळ जरा पण, आणि आपल्याला चिकटत नाही किंवा हात भाजत नाही, हात पोळत नाही आपले. म्हणजे किती सोप्या पद्धतीत मी दाखवली आहे तुम्हाला. हे बघ, आता हे सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते का लाडू कसे बांधले जातात, पटकनी कसे होतात, हे सर्वच दाखवते बांधून झाल्यावर. तर मग कळेल तुम्हाला. तर हे बघा
हे आता सगळे बांधलेले आहेत, थोडंसं राहिलेलं आहे पहा. आता थोडं राहिले तरी पण चिकटलं नाही आणि लाच्छा लाडूसुद्धा आपला बांधला जाणार आहे पहा. नाही तर त्यावेळेस आपण ते पाक करतो ना, दुसरा पाक करतो, तर त्याचे लाडू लास्टला तर गरम करा, वाकडे तिकडे होतात लाडू लास्टवाले. तर असं काहीच नाही होणार मैत्रिणींनो, पहा बरं. अशा पद्धतीने मी लाडू बांधलेले आहेत. तर खूप सोपी पद्धत. आता सगळं खरडून घेते आणि एकही दाणा न वाया जाताच लाडू बनलेले आहेत सर्व. तर झटकून पण घेते हाताचा. सगळीकडून गोळा करून पहा, एकही दाणा वाया न जाता लाडू बनलेले आहेत आपले. मस्त एकदम शाईनवाले आणि मोठे मोठे बनवले आहेत. म्हणजे कशाच तोटा नाही. एवढे मोठे बनवले आहेत ना, कमीच पडणार नाही काही. आपले नाजूक नाही किंवा काहीच नाही. मोठे मोठे लाडू मस्त माझे 23 लाडू झालेले आहे एवढ्याचे. हे मोजले आहेत मी, ते 23 लाडू बनलेले आहेत. तर मैत्रिणीने अशा पद्धतीने यावेळेस संक्रांतीला लाडू बनवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला मैत्रिणीनं. माझे व्हिडिओ पाहत राहा, खूप छान आहे. या पद्धतीचे लाडू बनवून पहा यावेळेस. अगदी सोपं आणि सहज होणार. आता तुम्हाला फोडून पण दाखवते. आणि कसं आहे मैत्रिणीनं, तुम्ही वयस्कर लोक पण खाऊ शकता किंवा लहान मुलं पण खाऊ शकता. ज्यांनी कवळी बसवली ते पण खाऊ शकता, कोणी कॅप बसवली ते पण खाऊ शकतात. कोणीही खाऊ शकतं हे लाडू. एवढे सुंदर दिसायला देखणे लाडू बनलेले आहेत ना, पहा बरं. आता उजाडात दाखवले जवळून, किती सुंदर लाडू झालेले आहेत. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब नसन केलं तर जरूर सबस्क्राईब करा चॅनेलला. आणि बनवून पहा या संक्रांतीला, दिवाळी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला मैत्रिणीनं.